हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गावरान भेंडी बनवणार आहोत. मी ही गावाकडून आणलेली आहे. ह्या भेंडीला कोणत्याही प्रकारचं कीटकनाशकाची फवारणी केलेली नसते. अगदी नैसर्गिक पद्धतीनं ह्या भेंड्या आलेल्या असतात. बघा, याचं किडण्याचं प्रमाण देखील खूपच कमी असतं, त्यामुळे याला फवारणीची गरज पडत नाही. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी ही गावरान भेंडी घेतलेली आहे. कोथिंबीर, 8 ते 10 पाकळ्या लसूण, 7 ते 8 हिरव्या मिरच्या. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण ही भेंडी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. चला आता आपण ही भेंडी छान 2 पाण्याने धुवून घेऊया. ह्या भेंडीला थोडे बारीक असे काटे असतात, पण ते शिजल्यानंतर जाणवत नाही आपल्याला. अशा प्रकारे सर्व भेंडी आपण छान कट करून घेणार आहोत. ही छान कवळी भेंडी आहे. यामध्ये जर आपल्याला जाड भेंडी मिळाली तर त्याचे असे दाणे काढून त्यापासून आपण छान कोरडी अशी भाजी बनवू शकतो. अशा पद्धतीने आपले हे सर्व दाणे काढून घ्यायचे, वेगळे करायचे आणि त्यापासून आपण वेगळ्या प्रकारची रेसिपी नक्की बनवू. भेंडी आपण छान कट करून घेतलेली आहे. हिरवी मिरची आणि लसूण हा देखील मी छान ठेचून घेतलेला आहे, किंवा तुम्ही ते मिक्सरमध्ये देखील काढू शकतात. कट केलेली कोथिंबीर. चला तर आता आपली कढई छान तापलेली आहे. यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालणार आहोत. मोहरी, जिरे छान तडतडले की आपण आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घेणार आहोत. हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मसाला आपला हा छान फ्राय झालेला आहे. आता आपण यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. खूपच छान आणि चवदार तयार होते. ह्या भेंडीवर आपल्याला झाकण ठेवावं लागेल, कारण ही थोडीशी जाड असते. आपल्याला ही भाजी बनवायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत. चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. छान मिक्स करून घेऊया. आपली भेंडी छान मिक्स करून झालेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि आपल्याला यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट छान वाफ येऊ द्यायची आहे. चला तर आपली भेंडी ही छान तयार झालेली आहे. बघा, सुंदर कलर आलेला आहे. अगदी गावाकडच्या पद्धतीनं आपली भेंडी झालेली आहे. चला तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली गावरान भेंडी. अतिशय चविष्ट. तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.